हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असाल। तर आम्ही गेलेलो होतो एका दिवसासाठी लोणावळा आणि आमच्या रूम बाहेरचा असा काहीतरी छान असा व्ह्यू होता, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर मग आम्ही रूमवर आराम वगैरे केला। दुसऱ्या दिवशी आम्ही चेकआउट केला आणि मग निघालो वॉटर पार्कला जाण्यासाठी। तर आम्ही जाणार होतो वेट एंड जॉयला। तेवढ्यातच आम्हाला वॉटर पार्क दिसलं समोरून आणि त्यासमोरच होतं नाश्त्याचं दुकान। आणि मग लोणावळा म्हटलं की तर मग तिथं मिसळ पाव पुण्याची। त्यानंतर आम्ही केलं नाश्ता वगैरे। तसंच मग आम्ही पोचलो तो वेट एंड जॉयला, तिथं गाडी वगैरे पार्किंग केली आणि मग आम्ही पुढे जायला निघालो। तुम्ही बघू शकतात खूप भारी असं, म्हणजे या अगोदर पण मी जाऊन आलेली आहे, माझ्यासाठी तर काही नवीन नव्हतं। त्याच्या अगोदर पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ, म्हणजे वेट एंड जॉयची। जर ती पण बघितली नसेल तर नक्की ती पण बघा। इथे छान असे फुलं पण उमललेले होते, तुम्ही बघू शकतात। सध्या तर पावसाळा चालू आहे, म्हणजे कंटिन्यूस पाऊस चालू आहे, त्यामुळे मग सगळीकडे हिरवगार आहे। इकडे सर्वजण फोटो वगैरे काढत होते आणि माझं इकडे ब्लॉगिंगचं शूट करणं चालू होतं। इकडे सर्वजण फोटोशूट वगैरे करत होते। खरं तर आमची एवढी घाई झालेली होती, म्हणजे रूमवरून निघायची काय सांगू। जसं तयारी केली म्हणजे तसंच निघालो। काही फोटो वगैरे आणि रूम बाहेरचं पण व्यवस्थित काही घेता आलं नाही। जसं घेता आलं मी तसं तुमच्यासोबत शेअर करते। आणि मी काही जास्त वगैरे शूट पण केलेलं नव्हतं, जेवढं शूट केलेलं आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते। इकडे आम्ही एंट्री वगैरे केली आणि मग त्यांनी चेकिंग वगैरे केलं। मग आम्ही मध्ये आलो। मध्ये आल्यानंतर सगळीकडे त्यांनी असे लोगो लावलेले आहेत वेट एंड जॉयचे। मध्ये घुसताना असे 2-3 एंट्री करावे लागतात। ही आमची दुसरी एंट्री होती। या सर्व एरियामध्ये त्यांनी कॉस्ट्यूम वगैरे असेल, जर कोणाला घ्यायचं असेल तर सर्व त्यांनी इथं प्रोव्हाइड केलेलं असतं। पण सांगायचं राहिलं तर जे काही घ्यायचं असेल ते आपल्या घरूनच घेऊन जायचे, कारण इथं एवढं कॉस्टली असतं कायच सांगू। पण त्यांनी सर्वीकडे कॉस्ट्यूम वगैरे ठेवलेले होते। त्यानंतर जे काही लॉकर असतात त्यांनी कपडे वगैरे ठेवायला, ते पण इकडेच घ्यावं लागतं। त्यानंतर आम्ही डायरेक्ट एंट्री केली म्हणजे वॉटर पार्कला। सर्वांनी चेंजिंग वगैरे केलं। माझ्यासोबत असं झालं म्हणजे माझी चुकी आहे। मला वाटलं मी माझ्यासोबत एक शर्ट घेतलेला आहे, माझं जे काही आय थिंक मी घेतलेलं पण होतं, बट ते गाडीमध्येच राहिलं। त्यानंतर मग मी जे वेअर केलेलं होतं तेच घालून मी वॉटर पार्कला जाणार होते। बाकी स्लाईड बंद होत्या, पण जे होतं ते आम्ही केल्या। ते म्हणजे अगोदरच तिथं सुरू होतं वेव्ह पूल। तिकीट तर आम्ही ऑनलाईनच केलेलं होतं, त्यामुळे तिथं जाऊन तिकीट वगैरे काढायचं काही टेन्शन वगैरे नव्हतं। डायरेक्ट आम्ही गेलो, एंट्री वगैरे केली। अगोदर आम्ही गेलेलो होतो वेव्ह पूलला, तिथं पण खूप छान अशी मजा वगैरे केली। आणि तिथं आता न्यू स्लाईड ओपन केलेल्या आहेत, ते म्हणजे 10, त्यासाठी आम्ही बघायला खूप एक्साइट होतो। त्यानंतर मग तुम्ही बघू शकतात वेव्ह पूलमध्ये आम्ही जाणार होतो दुसऱ्या ठिकाणी, तिथं आम्ही जायला निघालेलो होतो। ही एक न्यू स्लाईड आहे, तिथं खूप मोठी म्हणजे खूप डेंजर अशी स्लाईड आहे। माझी काही हिंमत झाली नाही तिथं करायची, त्यामुळे मी काही केली नाही। माझे अहो गेलेलो होतो, मी त्यांचा व्हिडिओ काढलेला होता, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते। जेव्हा आम्ही गेलो होतो गेल्या वर्षी तेव्हा ही स्लाईड नव्हती, बट आता त्यांनी खूप स्लाईड अशा नवीन ओपन केलेल्या आहेत, त्याच आम्हाला बघायच्या होत्या। एवढं सर्व गोल 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 फिरून आणि मग ते मध्ये एक असं त्यांनी कुंड केलेलं आहे, त्यात ते सोडतात। ॲक्च्युली मी पण ही स्लाईड करायसाठी वर गेलेली होती, म्हणजे तिथं माझा नंबर वगैरे लागला। मी बसायचं पण याच्यामध्ये होती, म्हणजे बसून पण गेलेली होती। माझा एवढा जीव घाबरला, मी डायरेक्टली तिथून निघून आले। आणि खाली इकडे लहान मुलांसाठी खेळायसाठी एक वॉटर पार्क म्हणजे तिथंच आहे, तर मी अंश रचितला घेऊन इकडे आलेली होती, म्हणजे त्यांना पण खेळता येईल, कारण ते दोघंजण एकटे इकडे खेळत होते व मी त्यांना सांभाळायचं पण काम करत होते। त्यांनी पण खूप एन्जॉय केला, तुम्ही बघू शकतात। आणि सर्वीकडे जे आहे ते स्लाईड सगळीकडे तेच ते भरपूर अशा स्लाईड होत्या, बट मी काही शूट वगैरे केलं नाही। याच्या अगोदर पण मी पण तुम्हाला सर्व जे काही आहे ते शेअर केलेलं आहे। जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ पण बघा, त्याच्यात पण तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल। आणि इकडे पण मी तुम्हाला थोडंफार जे आहे ते शूट केलेलं होतं तेच मी तुम्हाला दाखवते। आमचं इकडे खेळणं झालेलं होतं, तर मी तिकडे त्यांना घेऊन जात होते। आम्ही सगळे एकत्र जाऊन तिकडे वेव्ह पूलमध्ये जाणार होतो। इकडे आम्ही दुसऱ्या वेव्ह पूलमध्ये बसलेलो होतो, सर्वांनी असे बलून घेतलेले होते आणि त्यावर बसलेले होते। तो पण एक्सपिरियन्स खूप भारी होता। याच्या आधी पण आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये बसलेलो होतो, म्हणजे ती आता एक नवीनच ओपन झालेली होती। ॲक्च्युली आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ती त्याच टायमिंगला ओपन झाली, म्हणजे आमचं नशीब चांगलं, आम्हाला ती पण स्लाईड जी होती ती करायला मिळाली। जास्त क्राऊड नसल्यामुळे म्हणजे ज्या काही स्लाईड होत्या त्या पण त्यांच्या लवकर झालेल्या होत्या। आणि मी तर अंश रचितला घेऊनच इकडे तिकडे फिरत होते, म्हणजे त्यांचं पण बघणं होईल, माझं पण बघणं होईल।